नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात मी शेफ फराह कानेरे तुमचं स्वागत करतो. आता कुठलाही शेफ म्हणलं की त्याच्याकडे काही सिक्रेट्स असतात जी तो कधी डिस्क्लोज करत नाही. तर त्याचमुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये जे काही फूड तुम्ही खाता ते तुम्हाला घरी का बनवता येत नाही याच्याबद्दल तुमचं एक प्रश्नचिन्ह नेहमी असतं. वेल, कसं असतं की आता शेफ्सच्या ज्या काही कुकिंग प्रोसेसेस असतात किंवा त्यांची जी सिक्रेट इन्ग्रेडियंट्स असतात तर ती आपल्याला माहीत नसतात. तर त्यामुळे त्या रेसिपीज आपण घरी करून बघत नाही किंवा करता येत नाहीत आपल्याला. वेल, आमच्या कार्यक्रमात अशाच ज्या काही सिक्रेट रेसिपीज आहेत तर त्या आम्ही नेहमीच दाखवत असतो. आणि या एपिसोडमध्ये सुद्धा इंडियन बार्बेक्यूज म्हणजे टिक्कास किंवा कबाब जे आपल्याला घरी युजली आपण करत नाही तर त्याची सिक्रेट्स आम्ही डिस्क्लोज करणार आहोत. आज एक भन्नाट रेसिपी आपण एपिसोडमध्ये करणार आहोत, मालवणी फिश टिक्का. वेल, तोंडाला पाणी सुटलं आहे मला माहिती आहे, पण त्यासाठी आपल्याला किचनकडे आता लवकरात लवकर जायला लागेल आणि प्रोसेस चालू करायला लागेल. सो लेट्स गो टू किचन. वेल, आय एम शुअर तुमची रेसिपी बँक जी आहे ती बऱ्यापैकी भरली असेल ना, कारण आम्ही नवनवीन प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला दाखवत असतो. तुम्ही केअरफुली त्या लिहून घेता, करून बघता, त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवता. वेल, तुमच्या रेसिपी बँकमध्ये या डिसेंबर सीझनच्या पॅकेजसाठी युजफुल असणाऱ्या रेसिपीज आता पुढे तुम्ही बघतच असणार आहात. त्यापैकी 2 रेसिपीज आज आपण शिकणार आहोत. एक रेसिपी आहे ती इंडियन बार्बेक्यू कबाब, जसं तुम्हाला म्हणालो की मालवणी फिश टिक्का आज आपण करणार आहोत. आणि दुसरी रेसिपी आहे खूपच इनोव्हेटिव्ह आहे की नूडल्स म्हटलं की आपण फक्त हाका नूडल्स किंवा शेजवान नूडल्स असे 2च प्रकार आपल्याला माहिती असतात. त्यापासून आपण एक खुमासदार डेझर्ट सर्व करणार आहोत. वेल, मी बडबड काय करतोय, लेट्स स्टार्ट द प्रोसेस. पण आपल्या पहिल्या रेसिपीसाठी मालवणी फिश टिक्कासाठी लागणारं साहित्य आधी बघून घेऊ. सांडा 200 ग्रॅम, सुरमई मासा बोनलेस करून घेतला, मी इथं चौकोनी तुकडे करून घेतलेत. कोकमाचा आगळ 3 चमचे, त्याच्यावर खायला कांदा आणि लिंबू, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे बटर, 1 वाटी बारीक चॉप केलेला कांदा, 1.5 वाटी सुकं खोबरं, 1 वाटी बेसन, आलं लसणाची पेस्ट 6 चमचाभर, 1.5 चमचा धने, 4 ते 5 लाल मिरच्या, 1 चमचाभर जिरं, मालवणी गरम मसाला, मालवणी गोडा मसाला म्हणता येईल याला, मालवणी गोडा मसाला 1 चमचाभर, गरम मसाला चमचाभर, अर्धा चमचा चाट मसाला आणि 1.5 ते 2 चमचे लाल तिखट, तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे, आणि चवीपुरतं मीठ. सुरमई मासा जर मिळाला नाही तर तुम्ही या जागी रावस सुद्धा घेऊ शकता. द रिझन वाय रावस आणि सुरमई हे 2 मासे जे आहेत तर ही जी आपण सीख जी आहे त्याला पंजाबी लँग्वेजमध्ये सीख म्हणतात. तर आता आपण हा जो टिक्का करणार आहोत तो आपल्या ओव्हनमध्ये OTG ओव्हनमध्ये करणार आहोत. युजली काय होतं की जे डेलिकेट फिश असतात ते जर आपण टिक्का करायला वापरलं तर ते खाली पडतात, वाईल कुकिंग वाईल रोस्टिंग ते खाली पडतात. सो वी हॅव यूज सुरमई आणि अगेन ते खूप पॉप्युलर फिश आहे. प्रोसेसला सुरुवात करूयात. आता या गरम पॅनमध्ये मी काय करणार आहे, थोडंसं ऑइल घालून घेतो. आता जो काही मी प्रकार करतोय तर तुम्ही केअरफुली बघा, बिकॉज दॅट्स शेफ्स सिक्रेट. तेल तापलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा याच्यावर आपण सगळे मसाले जे आहेत ते रोस्ट करून घेणार आहोत. चार ते 5 लाल मिरच्या, 1.5 चमचा धने आणि 1 चमचा जिरं. वेल, गरम तेलामध्ये त्याला असं मस्त थोडं परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा आणि तो मस्तपैकी आपण परतून घेणार आहोत. कांद्याबरोबर आलं लसणाची पेस्ट, असा मस्त कांदा आपण त्याच्यावर परतून घ्यायचा आहे. वेल, आता हे जे मॅरिनेट जे आहे तर ते आपण फिशच्या मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत आणि ते मॅरिनेट लावल्या त्याला आपण ओव्हनमध्ये कुक करून घेणार आहोत. सो कांद्यामधलं जे मॉइश्चर आहे ते मॅक्झिमम आपण रिलीज करून घेऊयात परतताना. वेल, त्याच्यामध्ये आपण बेसन टाकल्यानंतर ते रिलीज होणारच आहे, कारण बेसन जे आहे ते सगळं ॲब्सॉर्ब करून घेईल आणि या मॅरिनेटला आपण मिक्सरमधनं मस्तपैकी बारीक करून घेणार आहोत आणि मग फिशला लावणार आहोत. लक्षात ठेवा की चिकन किंवा मटनचे जे कबाब्स असतात तर त्या मॅरिनेशन्समध्ये तुम्ही युजली वापरता दही, हंग कर्ड, पण कुठलाही माशाचा पदार्थ आणि दुधाचा पदार्थ
याचं कॉम्बिनेशन शक्यतो खाऊ नये, पोटाला त्यामुळे त्रास होतो. बिकॉज इट मेक्स अ टॉक्सिन, म्हणजे थोडासा पॉयझन क्रिएट होतो. त्यामुळे याच्या आता 1 चमचाभर मालवणी गोडा मसाला, 1 चमचाभर रेग्युलर गरम मसाला, अर्धा चाट मसाला किंवा आमचूर वापरले चालेल आंबटपणासाठी, आणि 1-2 चमचे लाल तिखट. हे सगळं घालून त्याला आता मस्तपैकी आपण ड्राय परतून घेऊयात. आणि परतताना त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बेसन. म्हणजे हे बेसन सुद्धा जे आहे तर या सगळ्याबरोबर चांगलं रोस्ट होईल. आपण जे खोबरं घेतलंय ते सुकं खोबरं आहे, तर त्यामुळे त्याला याच्याबरोबर परतण्याची गरज नाही. असं मस्तपैकी बेसन या मसाल्याबरोबर आता आपण कुक करून घेऊ. आता असं क्रम्बिंग करून झाल्यानंतर, रोस्टिंग करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता 1 कोकम आगळ. फिशच्या कुठल्याही रेसिपीमध्ये आंबटपणा पाहिजेच. आणि भरपूर खोबरं. हे असं चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण. त्यात थोडंसं पाणी घालून त्याला मिक्सरमधनं बारीक करून आणणार आहे. आपण याचं मॅरिनेट जे आहे ते तयार केलेलं आहे. सगळे गरम मसाले हे कांद्याबरोबर परतून मग त्याच्यामध्ये आपण बेसन घालून ते रोस्ट करून घेतलं. त्याच्यामध्ये कोकमाचं आगळ घालून त्याला आपण अजून परतून घेतलं आणि पाणी टाकून त्याची अशी एक पेस्ट तयार करून घेतली आपण. त्या पेस्टची कन्सिस्टन्सी जी आहे तर ती कोटिंग कन्सिस्टन्सी पाहिजे. ते जर पातळ असेल तर ते फिशवरनं लगेच निघून येईल. त्याची कोटिंग कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपण असं थिक याचं मॅरिनेट तयार करून घेतलं आहे. आता पुढची प्रोसेस, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, हे जे माशाचे बोनलेस तुकडे आहेत तर त्याला आपण लिंबू आणि मिठाने सीझन करून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मीठ, लिंबू आणि हे याला असं चोळून घेऊयात दोन्ही साईडनी. आपला ओव्हन, OTG ओव्हन आपण 200 डिग्रीला प्रीहीट करून ठेवला आहे आणि त्याच टेम्परेचरला आपण हा टिक्का करून घेणार आहोत. आता याचे मॅरिनेट आहे तर ते आपण या टिक्क्याला लावणार आहोत. लवली. जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमची रेसिपी बँक बऱ्यापैकी तयार झाली असेल. वेल, ती नुसतं लिहून घ्यायची नाही तर त्या रेसिपीज सगळ्या करायच्यात. कारण डिसेंबरच्या फेस्टिव्ह सीझनसाठी तुमचा मेन्यू ऑलरेडी सेट केलेला आहे आम्ही सारे खवय्यांनी, राईट? आम्हाला पत्रातनं कळवलं होतं की शाकाहारींसाठी काय ऑप्शन. वेल, तुम्हाला पनीर जर आवडत असेल तर हेच मालवणी मॅरिनेट वापरून तुम्ही याचा पनीर मालवणी टिक्का सुद्धा करू शकता. वेल, आता आपण काय करणार आहोत, ही जी तंदूर सीख म्हणजे ओव्हनमधलं जे रॉटिसरीचा जो भाग आहे तर त्याला असा माशाचा भाग फोल्ड करून आपण लावणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं आपण बटर घेऊ. बटर असं मिक्स करू आणि त्याचा एक लेअर आपण याच्यावरती देऊयात. आणि हे बटरचं मिक्सचर जे आहे ते असं परत वरनं लावून घेऊयात आपण. हे आपला मसाला मस्तपैकी लावून झाला आहे. आता 200 डिग्रीला त्याला 7 ते 8 मिनिटं बेक करून घेऊ. लवली. वेल, 7 to 8 मिनिट्स आपला टिक्का तयार होईल. हे जे रॉटिसरी आवन्स जे आहेत OTG मध्ये त्याच्यावर अटॅचमेंट असते, एक नॉब असतो आणि जे आपण सीख घेतलंय तर त्या नॉबमध्ये परफेक्ट बसतो. त्याला लावलेले जे टिक्कास जे आहेत तर ते काही ड्युरेशननी असे सारखे फिरत असतात रॉटिसरीनी. तर त्यामुळे आपला फिश टिक्का जो आहे तो युनिफॉर्मली मस्तपैकी बेक होणार आहे. 7 ते 8 मिनिटं लागतील. तोपर्यंत पटकन याचा रिकॅप बघून घ्या आणि पटकन परत या. मालवणी फिश टिक्का बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्रॅम बोनलेस सुरमई माशाचे तुकडे, कोकम आगळ, कांदा, लिंबू, कोथिंबीर, 2 चमचे बटर, 1 वाटी कांदा, 1.5 वाटी सुकं खोबरं, 1 वाटी बेसन, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1.5 चमचा धणे, 3 ते 4 लाल मिरच्या, जिरं, 1 चमचा मालवणी मसाला,
1 चमचा गरम मसाला, चाट मसाला, 1.5 चमचा तिखट आणि मीठ. कृती: ताज्या सुरमई माशाचे तुकडे करून घ्यावेत. मीठ आणि लिंबाचा रस लावून ते मॅरिनेट होऊ द्यावेत. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या, धणे, जिरं आणि कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मालवणी गोडा मसाला, गरम मसाला, चाट मसाला आणि तिखट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये बेसन घालून हा मसाला भाजून घ्यावा. गॅस बंद करून त्यामध्ये कोकम आगळ, सुकं खोबरं आणि पाणी घालून मिक्सर मध्ये या मिश्रणाची पेस्ट करून घ्यावी. मॅरिनेट केलेल्या माशाच्या तुकड्यांना हा मसाला लावून ते तुकडे एका सीक मध्ये अडकवून घ्यावेत आणि 200 डिग्री सेल्सिअसला प्री हिटेड ओव्हन मध्ये 7 ते 8 मिनिटं बेक करून मालवणी फिश टिक्का सर्व्ह करावा.